तुमचं काय म्हणायचं? संकल्प स्वास्थ्य जिसका आधार है आयुर्वेद का. शांत झोप लागते, काय टेन्शन नाही घेत. प्रकृती परीक्षण आहे ते खूप छान झालेलं आहे. सगळ्यांनी परीक्षण करून कसं वाटलं सांगा. आम्हाला प्रकृती परीक्षण करताना चांगलं वाटलं, पण आता आम्ही रिस्पॉन्स लोकांनी कसे रिस्पॉन्स 6 hours later. रोनी एकटा उभा राहतो, समजांना जाग शिकी, एकला अजळ शोभला, अनाथांचा ना, गरिबांची साथ, प्रगतीचा देखना. बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. त्यानंतर आम्ही प्रकृती परीक्षण करण्यासाठी सगळेजण खामगावमध्ये येऊन पोहोचलो. इन्फॉर्मेशन द्या ना 2 मिनिटं. मला घे ना. तुम्हाला प्रकृती परीक्षण करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या जी प्रकृती आहे का ती तुम्हाला आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रकृती द्यावं लागते. त्याच्यामध्ये तुमची पूर्ण तुमच्या शरीराबद्दल सगळी माहिती ते भरावं लागते. त्याच्यामध्ये तुमचे डोळे वगैरे हात करून प्रकृती परीक्षण एकदम मस्त होतं. सगळ्या लोकांशी इंटरॅक्शन केली, एकदम भारी वाटते. सगळ्यांशी जे रिस्पेक्ट असतो डॉक्टरकडून तो मिळत होता. एकदम एनर्जेटिक वाटते. अजून कसे वाटले 10 लोकांचं करायचं. लोक कसे वाटले गावामधले? लोकांना पहिलं थोडं ॲम्बिग्युअस नेचर असल्यामुळे समजून वगैरे सांगावं लागलं का? पण थोडंसं नंतर समजलं. आयुर्वेदचं महत्त्व स्पष्ट केल्यानंतर त्यांनी अजून जास्त उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्या गोष्टीसाठी. धन्यवाद. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद. कायम धन्यवाद करत आलेलो आहे. रोहन सर काय म्हणतात तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही सांगा आम्हाला काय होते तुमचं? आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि लोकांचा प्रतिसादही खूप चांगला होता. आता घरी कुठे दुसऱ्या गावाला जायचं हो, आता आम्ही इथे जवळ एक ममनाबाद म्हणून गाव आहे, तिथे चाललो. वरपेसाठी थांबले सगळे. शिवाय इतकं लेट वरपे कुठे ठेवला? विचारू आपण आता. कसं वाटतंय प्रकृती परीक्षण करून? खूप मजा वाटते. खूप दिवसानंतर कॉलेजच्या बाहेर फिरायला भेटून मजा वाटते. एक्सपिरियन्स चांगला आहे. Later. परीक्षण करून कसं वाटलं सांगा. आम्हाला प्रकृती परीक्षण करताना चांगलं वाटलं, पण आता आम्ही रिस्पॉन्स लोकांनी कसे रिस्पॉन्स दिलेत लोकांनी. आम्ही खरंच डॉक्टर आहे का नाही इथून प्रश्न सुरू होते. आणि इमोशनल डॅमेज. हे करून काय होणार आहे असं आम्ही म्हणलं. आम्ही शिकतोय, जरा तुम्ही पण कोऑपरेट करा आम्हाला. तुम्हाला कसं वाटलंय गाईज प्रकृती परीक्षण? रिस्पॉन्स पण भेटला नाही. काही लोकांकडून रिस्पॉन्स नाही भेटला. इतना भी सच नहीं बोलना था. काही त्यांनी आमचे आयडी कार्ड पण चेक केले आणि क्या बोली साक्षी? किसने रिस्पॉन्स नाही दिया क्योंकि गाईज तुम्हाला कसं वाटलं प्रकृती परीक्षण करून? मस्त वाटलं. लोकांचा रिस्पॉन्स असं होता का? एक नंबर कडक होता. कसे वाटले खामगावची लोक? मस्त आहे. शिवानी तर एकदम कॉन्सन्ट्रेट करून क्वेश्चन विचारत होती भाई. गाईज तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. रिस्पॉन्स कसा होता? खूप छान रिस्पॉन्स होता. खूप प्रश्न होते. तुम्हाला कसं वाटलं गाईज? एकदम छान वाटलं आम्हाला. रिस्पॉन्स पण छान होता. कम्युनिकेशन काही जणांनी कम्युनिकेशन स्किल वाढले. काहीतरी डेव्हलप झालं की काय. ॲज अ डॉक्टर आपण स्वतःला रिप्रेझेंट करत होतो पहिल्यांदा. सो कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. अच्छा, तुम्ही पण. गाईज सांगा तुम्हाला कसं वाटलं प्रकृती परीक्षण? छान वाटलं. छान एक्सपिरियन्स होता खामगावचा. आणि आम्ही आमचा एक एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही एका लेडीला म्हटलं की तुमचं सांगा, तर ते एवढे घाबरून गेले ना आम्हाला नाही करायचं. त्यांना विश्वास दिला आणि त्यांनी शेवटी केलं. थँक्यू. आपण सूरज भाऊ कोरेला विचारू कसं वाटलं? एकदम मस्त. किती झाले? 4. धन्यवाद संवाद साधल्याबद्दल. किती झाले श्री? 7. अरे हायेस्ट वाटतं. नाही 8 आहे माझे. तुझे किती झाले समर्थ? वाटलं म्हणून आम्हाला लोकांबद्दल कळालं, लोकांना आमच्याबद्दल कळालं. एकदम भारी. गोरक्षचं ज्ञान इथपर्यंत आलं. सगळीकडे जाऊन आलो. आमच्या कॉलेजचा प्रचार केला आम्ही. काही त्रास होतो का? सगळं चांगलं आहे. बरोबर. तुमचं वय किती आहे? मला काय वय हां वय 64-65. 64-65 म्हणजे जवळपास 70 वय. 70च्या दशकात तुमचा जन्म. बरं. शांत झोप लागते,
काय टेन्शन नाही घेत, काहीच नाही, 4ला बरोबर जेवायचं सकाळी, चिडचिड करता, रागराग करता. काहीच नाही, संध्याकाळी 10ला झोपायचं, 4ला उठायचं. काकू म्हणते कामावरच जा, असं नाही होत ना. तुमचा अनुभव सांगा मला. इकडे या मॅम, इकडे थांबा. आजचं अंधारे गावातलं प्रकृती परीक्षण आहे ते खूप छान झालेलं आहे. सगळ्यांनी गावाने चांगला प्रतिसाद दिला आहे, पण दुपारनंतर पेशंट कमी झाल्यामुळे आता जो प्रतिसाद आहे तो कमी झाला म्हणून आम्ही आता घरी चाललो. बाय बाय.